विधान भवनाच्या पायऱ्यावरती विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. थेट जाऊया. ललित पाटीलला सहकार्य करणार कारवाई न करणाऱ्यांचा, अरे ड्रग्सच्या विळख्यात या महाराष्ट्राला लोटणाऱ्या सरकारचा, अरे तरुणांना नशेच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचा, अरे ललित पाटीलला पाठिंबा देणाऱ्या या सरकारचा, ललित पाटीलला पाठीशी घालणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांचा, ललित पाटीलला सपोर्ट करणाऱ्या या सरकारमधील मंत्र्यांचा, अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या मंत्र्याचा, अरे ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्याचा, अरे ललित पाटीलला पलायन करण्यास मदत करणाऱ्या पोलिसांचा, ललित पाटीलला मदत करणाऱ्या सरकारचा, ड्रग्स माफियावर कारवाई करण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा, अरे ड्रग्स कारखान्यावर कारवाई न करणाऱ्या सरकारचा. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहेत. चेतन, विरोधकांचं जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, आंदोलन सुरू आहे, काय माहिती आहे? अमित, कसं पाहिलं आपण की आज अंतिम आठवडा सुरू होता आणि या अंतिम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडनं घोषणाबाजी करायला सुरुवात झाली होती. नशामुक्त महाराष्ट्र करण्याचं आव्हान ते त्याच्यात करत आहेत. त्याचबरोबर ललित पाटील जो ड्रग्स माफिया या महाराष्ट्रात आहे, या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं, परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीने यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही. यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे का या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही. ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही. नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही. ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे. कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही. आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली. याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड उघड चालू आहे. तर आपण मुंबई सारख्या शहरात, नागपूर सारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितलं तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात. याला कारण हे सरकार आहे. हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटत अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे.